नमस्कार, टीव्ही देश दर्पणमध्ये आपलं स्वागत। मी इशिका खनाल। आता बघूया सविस्तर बातमी। नागपूरच्या नरसाळा येथे दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी बाबा जुमदेवजी यांची 103वी जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते। संदल, ढोल, ताशे, डीजेच्या निनादामध्ये ही बाबा जुमदेवजी यांची भव्य पालखी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। भक्तांनी आणि बाबाच्या सेवकांनी ह्या रॅलीमध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये सहभाग नोंदवला होता। ह्या पालखीचे जे आयोजन आहे ते सामाजिक कार्यकर्ते होमराजजी जिचकार, आनंद शिंदे आणि बाबाच्या सेवकांनी केले होते। त्या भक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। काही भक्त मंडळी आहेत महाराजांचे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्षापासून हा प्रोग्राम तुम्ही राबवता आणि कशा प्रकारचा प्रोग्राम राबवता। आपल्यासोबत आहेत आता, त्याचं नाव सांगा। माझं नाव होमराज जिचकार आहे। आम्ही 1996 पासून या मार्गामध्ये आलेलो आहोत आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही हरवर्षी 3 एप्रिलचा जो कार्यक्रम आहे हरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही करत राहतो। आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे का आम्ही जसे गोरगरीब होतो आणि दुःखी होतो आणि बाकीचे लोक सुखी झाले पाहिजे, हाच आमचा एक उद्देश आहे। आणि निष्काम सेवा आहे, कोणत्याच प्रकारची आम्हाला राजनीती करायची नाही, कोणता आम्हाला याच्यामध्ये आमचा कोणता भेदभाव नाही। बरं, किती वर्षापासून करता हा कार्यक्रम? 1996 पासून, म्हणजे 19 वर्ष झाले आम्ही कार्यक्रम करतो। प्रोग्राम असते, कशा पद्धतीने हा प्रोग्राम राबवतो? हा प्रोग्राम म्हणजे बाबाची झाकी निघते आणि अनेक वेळेची जसे झाकी निघते तसे आमच्या बाबाची एक झाकी निघते। आणि आमचा जो रॅलीचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये कोणत्या आम्ही 3 तारखेला जी रॅली काढली होती, त्याच्यानंतर 28 तारखेपर्यंत 28 आमच्याकडे नवीन सेवक जुळले। आमचा जो कार्यक्रम आहे हा भरपूर मोठा झाला आणि आम्हाला एक तरी सेवक जर जुळला तर आम्हाला असं वाटतं आमची रॅली सफल झाली। आपल्यासोबत आता दुसरे एक आहेत, भक्त आहेत। दादा, तुमचं नाव सांगा। माझं मदन भावनकर। बाबा परमपूज्य परमात्मा शोक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे दरवर्षी दिगोरी नरसाळा गारगोटी आम्ही बाबाच्या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करतो। आणि संपूर्ण सेवक रंजले गांजले या मार्गामध्ये आले, श्रीमंत लोक नाही आले आणि आम्ही गरीब जनतेने बाबाच्या आशीर्वादाने आम्ही सुखी झालो। आणि म्हणून सगळे सेवक आम्ही दरवर्षीप्रमाणे बाबाच्या मोठ्या उत्साहाने आम्ही कार्यक्रम पार पाडतो आणि सगळे सेवक एकत्र येऊन वर्गणी गोळा करून आम्ही बाबाच्या कार्यक्रमाला खूप आनंदाने सर्व सेवक सेवकीने आणि सगळेच एकत्रित येऊन आम्ही हा झाकीचा कार्यक्रम आणि रॅलीचा कार्यक्रम पार पाडतो। धन्यवाद। माझं नाव आनंद शिंदे। आज बाबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नरसाळा आमचे गट नंबर 10चे अध्यक्ष होमराजजी जिचकार आणि आमचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि आम्ही भव्य दिव्य अशी रॅली काढलेली आहे। दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही काढतो। इतकेच मी बोलतो आणि आपले 2 शब्द। दिनेश मारुती केळझरकर आहे आणि मी एक परमात्मा सेवक आहे। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत दिगोरी नरसाळा गारगोटी या परिसरामध्ये बाबांच्या जयंतीनिमित्त 103वी जयंतीनिमित्त ही रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये स्वयंसेवक सेवक सेवकील बाल गोपाळ हे मेहनत घेऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा कशी वाढवावी, कशी चांगली झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सेवक बांधव 15 दिवसापासून मेहनत घेत असतात आणि त्या रॅलीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। ज्याप्रमाणे आपण अनेकामध्ये होतो, भूतबाधेने त्रास्त होतो, गरिबीने होतो, कोणी दारू व्यसनाने ग्रस्त होता, परंतु या मार्गामध्ये आल्यानंतर बाबांनी जे 4 तत्व 3 शब्द दिले आहेत त्या तत्व शब्द नियमानुसार वागलं तर माणसाचं जीवन उज्ज्वल झालेल्याशिवाय राहणार नाही। हे बाबांची खाती आहे। अगर जो चुकेल तो आपल्या कर्माने चुकेल असं बाबांचं म्हणणं आहे। परंतु या मार्गामध्ये जो भी व्यक्ती आलेला सुखी समाधानी आहे आणि 4 तत्व 3 शब्दाचं पालन करून सुख समाधानी जीवन जगत आहे। ही रॅली बाबाची 103वी रॅली आहे। ज्याप्रमाणे आपण मुलांचा वाढदिवस करतो, मुलांचं करतो, अनेक कोणाचाही करतो, परंतु त्याला महत्त्व प्रणाम
महान त्यागी